दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। त्या आयुष्यात कधी बघायला मिळलंय का? इथं देव आहेत का? इथं शंका आहे का? आहेत का देव? देव आहेत हे तर सगळ्यांना डोळ्याला दिसले जातात, त्याशिवाय हे कार्य दिसत नसतं. वारा असलं की हवा असले हाय हे सिद्ध होतं. तसं देव आहे ते हे तर आता हे शक्तीच्या रूपानं तुम्हाला दिसल्याच आहे, पण देव कार्य करतात का हे तुम्हाला कुठं बघायला मिळत नाही. आणि क्षणात इथं प्रगट रूपातलं कार्य जर म्हणलं तर इथं मी विनंती केली म्हणून नाही, मी काय तपस्वी मोठा नाही, पण सर्वसामान्य भक्तांनी विनंती केली तर सर्वसामान्याचं सुद्धा देव ऐकतात का इथं तुम्ही बघू शकता. तर तुम्ही विनंती करा, देव आहेत का नाही आता विनंती करा डोकं टिकवून की प्रभू आमची शक्ती असेल ती दाखवा, आम्हाला प्रगट रूपात कार्य आमचं दाखवा, शक्ती दाखवा. डोकं टिकून विनंती करा, डोकं टिकून विनंती कर बाबा. डोकं टेका प्रभू, भक्तांचे डोकं टेकून विनंती करा. संचार उत्तर प्रभू भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात आपण, हेच आपल्या चरणी भगवंता नम्र विनंती. काच उडून घेऊन जावं तुम्हाला 12 वाजता ते एवढं सांगितलेलं असतं तेवढं करता. हे बघा संचार झाला की मी विनंती केली नाही, इथं प्रगट रूपातलं कार्य दाखवायसाठी डोळस बघा. चिकित्सक जरूर असावं आणि सत्य आहे ते सत्य मानायला शिका. उठून उभा राहायचं, चला उठून उभा राहा, उठून उभा राहा. त्यात आले काय शिकते? किती वर्ष झाले? काय नाव आहे? नाव काय आहे? पडदिशी बोला. किती वर्ष झाली येऊन? किती वर्ष झाली येऊन? मार खाल्ल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही ना. तिथं जे शासन दिलं जातं ते भगवंताकडून दिलं जातं. एवढं कार्याची पावर इथं आम्हाला ठेवलेली आहे. ते पावरचा वापर आम्ही फक्त करतो, हातानं काठीनं मारत नाही ना. फक्त देवाला विनंती केल्यानंतर देव आमचं कसं ऐकते ते आणि त्यांना शासन कसं देते ते बघा. प्रभू त्या सर्व शक्तीला शासन चालू करा, सर्व शक्तीला शासन चालू करा. एकदम सगळ्यांना शासन द्यायचं कार्य चालू द्या प्रभू. हेच आपल्या चरणी नम्र विनंती. मोठ्या प्रमाणात त्रास वाढवा प्रभू, भरपूर त्रास होऊ द्या. सगळ्यांना त्रास चालू करा, सर्व शक्तीला त्रास चालू होऊ द्या, सर्व शक्तीला त्रास चालू होऊ द्या प्रभू. असंख्य शक्ती या चारी शक्तीला त्रास चालू होऊ द्या. जोरात जोरात वाढू द्या, मार काट्याचं बसू द्या. त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं, हीच आपल्या चरणी नम्र विनंती. भरपूर त्रास चालू द्या, भयानक त्रास चालू द्या. बोलायची इच्छा कुणाकुणाचे हात वर करा. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहेत का? हा द्यायचे आहेत का? हा उत्तर द्यायचे आहेत का? मार खायचा आहे? थांबू का त्रास? त्रास थांबू का? त्रास थांबू का बाबा? प्रभू आता इथं विनंती, देव ऐकते ती, घरची पोरं ऐकतील का बघा आणि त्याच्यासाठी भक्ती कशी करावी शिका. प्रभू त्रास थांबू द्या, प्रभू पूर्ण त्रास थांबू द्या, प्रभू पूर्ण त्रास थांबू द्या. भगवंता त्रास थांबवा, त्रास थांबू द्या प्रभू, पूर्ण त्रास थांबू द्या, पूर्ण त्रास थांबू द्या, पूर्ण त्रास थांबू द्या, पूर्ण त्रास थांबू द्या. थांबलाय का? थांबलाय का? चला इकडे या, इकडे या. किती वर्ष झाली येऊन घरी? काय नाव आहे? बाजूला गेली काय शिकते? काय नाव आहे? हा इकडे ये. ऐका जरा पलीकडे वा, तिकडे पलीकडे उतरू. तुम्ही मागे उभा राहा. चल पुढे ये. बाळू का धरलंय दिला? कोण आहेस तू? कोण आहेस? काय झालं तुझं? का धरलंयस मुलीला? अरे का धरलंयस? मारच खायचं आहे काय? का धरलंयस मग? कोण आहेस तू? तिनं माझ्या लेकाशी लगीन केलं नाही म्हणून पाठवलं. हा ऐकलं का? माणसं कोण आहे त्याच्या घरातलं? कोण आता द्यायची होती का मुलगी कुठे एक ठिकाणी? ठरले होते का? असू दे, कोण असायच ते असू दे. बघायला आलती का पहिलं पाहुणं कोण? ती काय भानगड लेकाशी केलं नाही म्हणजे काय झालं? मग त्यानं आत्महत्या केली काय? हा कोण आहेस तू? खरं बोल, काय आहेस तू? कोण आहेस तू? काय नाव आहे तुझं? महिला का धरलंय? तुझ्या लेकाशी लगीन. तू कोण होतास? तुझा तिचा काय संबंध आहे? आजचा होता का बाळू कोण? हा म्हणजे त्याच्या पोराला द्यायचे होते काय? नाही बोललं नव्हतं काय. हा परत दुसऱ्या भाषेत दिले.
दुसऱ्या वर्षाला. मग तू मरून किती दिवस झालं? किती वर्ष झाले मरून? 10 वर्ष. बरोबर आहे का? ऐका, आत्मा जे बनलं मी अतृप्त आत्मा आहेत का? समोर दिसतंय का? मुलगीनं नाव काय सांगितलं? त्याच्यावरनं विचार करा आणि सत्य समोर या. पुढे जर ऐकडं तुझं वय किती होतं मेलास त्यावेळी? वय किती होतं? वय किती होतं तुझं? 50 वर्ष होतं का? 50 वर्षाचा. तिथं कुठला मार्ग आहे? कुठला देवाचा मार्ग आहे? भक्ती पण कुठलं देव आहे? देव कुठला आहे ते? हा, कोणतं देव आहे? कुठलं? कुठं आहे महाराज? कुठं आहे ते? तिथं म्हणजे दाखव कुठं आहे? हा, तुझं गाव कुठलं? हा, कुठलं? वशान. बरोबर आहे. दिल्या वशांना माझं गाव मोरवाड. मोरवाड. फक्त माझी मुलगी आहे. असू दे. वशान गाव आहे का? कुठल्या तालुक्यात आहे? जत तालुक्यात. दत्त तालुक्यात. दत्त महाराज कुठं आहे ते? देव होतं कधी आयुष्यात पटलं होतं का जिवंत असताना तुला? हा, आता आहेत का देव? ऐका, जिवंत असताना आपल्याला दिसत नसतं. या मेल्यानंतर कुठं आहेत देव? हात आहेत का? कुणी बोलवलं? कुणी बोलवलं तुम्हाला इथं? महाराजांनी बोलवलं. शासन कशाने दिलं रे? मारलं कशानं तुम्हाला? कशानं मारते ती देव? कशानं मारते ती? कसली काठी आहे? कसली आहे? लाकडाची आहे का कशाची आहे? लाकडाची आहे. किती काट्या मारल्या आतापर्यंत तुला? तरी मी किती मारल्या? किती दिवस झालं धरून गेला? 9 महिने त्रास चालू आहे का? पैसे किती घालवलं डॉक्टरांना आणि मांत्रिक तांत्रिकांना? खरं सांग आकडा. 50,000 गेले का आतापर्यंत? नक्की का? पैसे सुद्धा कळू शकते ते आता नवीनच आलाय का पहिल्यांदा? बरोबर आहे का? 50,000 पर्यंत. आता काय विचार आहे मग तुझा? तिला येणार आहेस? तू मेलायस? तू का भटकाय लागलाय? तो हाय मग इथं देऊ काय दारू? देऊ काय? हा, ऐकलं का जात कशी आहे? मेलं तरी बी अजून व्यसन जात नाही. त्या मुलीला काय काय दुखायचं चालू केलं? डोकं जड केलं थोडं. आणि काय? पोटात दुखायचं. सगळं रिपोर्ट नॉर्मल आहेत का? सिटी स्कॅन केलं, एंडोस्कोपी केली. ऐका, म्हणजे विज्ञान बी मान्य करतोय मी, तरी बी हे विज्ञान करून सांगतोय की इंडोस्कोपीत रिपोर्ट येत नाही का? तर ही जात काय करते लक्षात घ्या. आपल्या घरातल्या जर पेशंटला त्रास चालू असेल तर विज्ञान मान्य करायचं आहे. विज्ञान नाकारायचं नाही. डॉक्टर मान्य करा, मेडिसिन मान्य करा, डॉक्टरांना माना. मी म्हणत नाही की डॉक्टरना मानू नका, पण हे जर वाईट शक्ती जर असतील तर मात्र आता डोकं दुखतंय म्हणलं की तज्ञ डॉक्टरकडे आपण गेलो की सिटी स्कॅनला पाठवते. सिटी स्कॅनला गेलं की ही जात काय करते, मशीन मध्ये चेक करायला लागलं की डोक्यावरचा प्रभाव काढतं आणि कुठं सोडतं? पोटात. बरोबर आहे का? पोटातलं ज्यावेळी अति गडगडतं माणूस त्यावेळी इंडोस्कोपीला पाठवते. ती इंडोस्कोपीचा रिपोर्ट ज्यावेळी येईल त्यावेळी पोटावरचा प्रभाव काढतं, छातीत टाकतं. त्यामुळे इंडोस्कोपीचा रिपोर्ट नॉर्मल. असं 100च्या 100 रिपोर्ट ज्यावेळी आपल्या पेशंटचं नॉर्मल येते ती, आणि ज्यावेळी पेशंटला त्रास चालू असतो त्यावेळी मात्र ह्या वाईट शक्तीचा त्रास म्हणा हा हे म्हणायला हरकत. लक्षात आलं का? तुम्ही तज्ञ डॉक्टर करून जर पेशंटला त्रास असेल तर शेवट डॉक्टर काय म्हणते ते की यांची मानसिकता झाल्या. ही मानसिकता नसत्या, पैसे घालवायला कोणाला हवंच नसते, आपण त्रास देणारी हे अवलाद असते. तिथं आता काय काय किती दिवस राहणार आहे शरीरात? न्यूज तर मग किती वेळा प्रयत्न केलास न्यायचा? काय केलंस? जाते का बेशुद्ध? ऐका बर. मग आता इथं कुणाच्या मार्गात आली ती? आश्रयाला कुणाच्या आली ती? कुणाच्या आश्रयाला आली ती? महाराजांच्या. मग मांत्रिक तांत्रिक बरं का ही बरं? हा, कुठला मार्ग बरं? हे बरं आहे. असं मारलं होतं काय कुठं आतापर्यंत? मांत्रिकाकडे गेलता का? हा, भेटलाय का नाही असा मांत्रिक? कोण मारणारा नाही भेटला? मग नेणार आता
म्हणा हात पुढं सांग बरं देवास नेणार आहे म्हणावं. हा माझ्याकडे जरा बघा म्हणावं चांगलं. तुला अजून कसा त्रास मिळाला नाही काय चांगला? तिथं त्रास कसा असतो दाखवू काय? प्रभू ते आपल्या समोर येऊन जे आव्हान देतंय त्याला आपला त्रास कसा असतो आणि भक्ताचं संरक्षणाचं कार्य आपण कसं हाती घेतलंय ते फक्त दाखवा प्रभू. भयानक शासन चालू होऊ द्या, पाया बसलं त्याला भयानक त्रास चालू होऊ द्या. जोरात जोरात वाढू द्या प्रभू, त्रास वाढू द्या, त्रास हात पाय पिळून त्याला पाक डोकं नतमस्त करायला हवा प्रभू. तीच आपल्या चरणीनं म्हणून की भयानक शासन चालू होऊ द्या. काय व्हायला लागलंय? दारू पाहिजे काय? हा काय देतोय की आणून? देतोयस काय? कशाला मारते ते? कुठे काट्या बसायला लागले त्या? कुठं मारायला लागले ते? कुठं? पाठीत बसू द्या प्रभू, पाठीत पाठीत पाठीत, डोक्यात 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 भयानक त्रास चालू द्या. भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होऊ द्या. वाढू द्या त्रास, वाढू द्या त्रास प्रभू, वाढू द्या त्रास, वाढू द्या त्रास, त्रास वाढू द्या, त्रास वाढू द्या, भयानक त्रास वाढू द्या, भयानक त्रास वाढू द्या, भरपूर त्रास द्या, भरपूर 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 वाढू द्या. येणार काय? हा काय येणार? भयानक त्रास चालू द्या, वाढवा त्रास. येणार म्हण की पुढं हे की काय झालं आता? लगेच का बदलला? का घेऊन जा की, आम्ही सांगतो घेऊन जा. हा ने जा की, तुझ्या बाची पेंडा इथं. हा आता काय काय दुखवलंयस? काय काय दुखवलंयस ते? काय काय दुखवलंयस मुलीचं? काय काय दुखवलंयस? आणि पाय आणि काय डोकं? ते आता दिलंय कुठं हिला? कशाने दिले? तिथं ना आता तुमच्या घरात आहे का ही तिच्या घरी जाणार आहे? त्यांच्या घरी जाय. तिच्या घरी तिथं कोण आलंय का? मार्गात मांसाहारी पाळाय जमणार का? नक्की का? पूर्ण परिवारानं ते वाचवायचं असेल तर हे समोर बघतायचा. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या हिच्यासाठी, पत्नीसाठी, आपल्या प्रपंचासाठी पाळा. सगळ्यांना गरजेचं आहे. भक्ती मार्ग करताना न्यायची भाषा येईल काय तुझी? लागणार काय नादाला? हा चल प्रभाव काढून ही डोक्यावरचा संपूर्ण थांबव. थांबवणार आहे का? नाही अजून अंगात आहेच म्हण की नेणार आहे का? देवाच्या पुढं असं मांत्रिक तांत्रिक काय करतील याचा विचार करून बघा. नेणार बर. आम्हाला काय करणार? मांत्रिक असत तर मारला असतच काय? हा लावतोस काय हात? कुणाबरोबर? पैलवान होता काय हो? आजोबा होता काय? जरा हात धर बघू, तुझी ताकद बघूया. हात धर असा दाखव जरा ताकद. ज्या अजिबात उघडून देणार नाही का ताकद तेवढे? आता इथं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भाग आहे की जर खरोखर तरुण कोण असेल की 21व्या शतकात इथं ओपन चॅलेंज म्हणून आहे, पण जे प्रचिती बघायसाठी कुणाला वाटतं का नाही बघून अशी काही बाहुर असते का? तर ही फक्त मूड सोडायला या आहे का? कोणी या कोण असेल तर या. खरोखर माझी मुलगी म्हणून बोलवतो इथं. इथं येणाऱ्या आमचं परिवारातली मुलगी बहीण नाही हिच नातं आमचं असतं. त्यामुळे आमच्या मुलगीची मूड सोडा म्हणून मी बोलवतो. या कोण असेल तर. हा काय लेडीज मध्ये कुणाला वाटतंय का? जरा असू दे लेडीज, काय पुरुष येऊ दे, लेडीज ना काय चुकतंय. जरा कोण असेल तर या की. कोण आहे का? पैलवान चष्मेश तर या जरा पुढं. ते पाठीमागचं काय घ्यायला लागलाय? आम्ही बोलवतोय म्हणून या की. शिंदे साहेब पाठवा तुम्ही या जरा. आमचं गावाला जाईल या. म्हणजे मुद्दाम करायसाठी नाही या इथं. तुमचं शिक्षण किती झालंय? बीएससी ग्रॅज्युएशन. या मूळ तेवढं बोला तुम्ही. पहिलं वन दाखवता हातला त्याला त्रास द्यायचा नाही. उडा ए तुझा बाप यायला पाहिजे. मी सांगतोय बघू दे. त्रास चालू द्या प्रभू याला. भयानक त्रास होऊ द्या चालू. जाऊ दे का नको? हा चलो उडून द्यायचं नाही. तुझ्या बाच ये पेंडावी इथं. हा जोरात एवढं मयानं नाही. जोरात दाखव पैलवानची ताकद तुझी किती आहे बघू. नीट 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 जाम धरून दाखव. जाम धर. पैलवान होतास ना? हा मग दाखव जाम धरून. उघडा आता
दाखव पैलवानची ताकद, दाखव. कशाला संपली? म्हातारा झालाय, 50 वर्षात म्हातारा झालाच काय? तरी वाटतंय का जरासा फरक? सर्वसामान्याचा ह्यात वेगळा पण आहे का? नक्की का? ते काढतोयस का प्रभाव? 50 वर्ष म्हणजे लय म्हातारा झालाच काय? काढ लवकर, ते डोक्यातला काढणार का प्रभाव सगळा? बाजूला जायचं आहे का लवकर? का मार खाऊन जायचं आहे? प्रभाव काढ लवकर, पडदेशी. काढलास का? नाही काढत? भयानक शासन उद्या पुढे. काट्यानं फोडलं असतं काय केलं असतं का तुम्ही? ते मार कुणाला लागतो? हा, किती वेळ लागेल काढायला? किती वेळ? का 2 काट्या द्यायला लावून नुसत्या? कशा काट्या लागते त्या? असा मार बसलाय का आयुष्यात कधी? नाही ना? निघला का? सगळा थांबू, इथं बोलवून पुन्हा शासन द्यायची तयारी आहे इथं. ते कुणाला दिलंय कार्य एका युगात? गाणगापूरला नेलतं काय? नाही का? जत म्हटलं गाणगापूरला जाऊन येत नाही का एकदा? न्या येईल तरी बघून या गाणगापूर. काढलास का प्रभू? मला शासन चालू करत जा, जोपर्यंत प्रभाव काढत नाही तोपर्यंत. पडदेशी काढ. तिथं भरपूर कार्य आहे आम्हाला. तुझ्या पुरतं एकट्या बरोबर बडबडत बसायचं काम नव्हतं आमचं. काढलास का लवकर? नीट नीट नीट. उभा राहा, उभा राहा. उठ, उभा राहा बाळू, उभा राहा. उठ. पडाय काय झालंय? काढला का प्रभाव? उठ, उभा राहा. उठ, उभा राहा. बाजूला गेलं काय? काय नाव आहे? उठा, उभा राहा. उठून उभा राहा. आता बाळू गेला बाजूला. ते काय बोलले का विचारला? इकडे या. काय नाव आहे तुमचं? हा, श्रीदेवी. पूर्ण नाव? शिक्षण? आता काय बोलला बिल्ला काय इथं? तुम्ही काय बोलला नाही एक शब्द? इथं कशाला आलाय? मला इथं का आलाय? कधी आला इथं? माहित नाही. काय काय दुखतंय आता? मगाशी काय दुखत होतं? पोटात दुखत होतं का? पोटात दुखत होतं का? आज दुखत होतं का? आज नाही ना? आता काय दुखत नाही का? चला ठीक आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या कोणत्याही मोबाईल क्रमांकावरती संपर्क करावा किंवा व्हॉट्सअपवरती हाय टाईप करून पाठवावे. धन्यवाद.